नमस्कार मंडळी, सदन कास्तकार या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज 19 फेब्रुवारी म्हणजेच शिवजयंती. तर शिवजयंतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. आपण शिवाजी महाराजांबद्दल खूप काही गोष्टी ऐकलेल्या आहे, म्हणजे त्यांचे युद्ध कौशल्य, त्यांची गनिमी कावा, त्याचसोबत आपण त्यांचे जे शौर्याचे पराक्रमाचे जे इतिहास आहे हा आपण सगळ्यांनी वाचलेला आहे. पण या व्यतिरिक्तही शिवाजी महाराज हे काहीतरी वेगळे होते. मग काहीतरी वेगळे होते म्हणजे तुम्ही ऐकलं असेल की शिवाजी महाराजांना वेगवेगळ्या पदव्या लोकांनी दिल्या. त्यातली एक पदवी म्हणजे रयतेचा राजा म्हटलं जातं. शिवाजी महाराजांना कुळवाडी भूषण असं म्हटलं जातं. तर हे का आहे, म्हणजे कशामुळे आपण रयतेचा राजा म्हणतो? तर शिवाजी महाराजांची सगळ्यात महत्त्वाची जी शेतीविषयक नीती होती त्याबद्दल आपण आज बोलूया. तर जसं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिवाजी महाराजांचा जन्म 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावर झालेला आहे. तर बऱ्याच जणांना असं वाटतं की शिवाजी महाराजांचे जे वडील होते ते दख्खनी जे राज्य होते तिथे सरदार होते, अहमदनगर, बिजापूर आणि बऱ्याच ठिकाणी होते. तर शिवाजी महाराजांचं आयुष्य एकदम सुखसंपन्न असेल लहानपणापासून. हां, सामान्यांपेक्षा थोडं वेगळं होतं, पण असं म्हणता येत नाही की ते सगळं होतं. म्हणजे आपण असं म्हणू शकत नाही की शिवाजी महाराज हे सोन्याचा चम्मच घेऊन जन्माला आले होते. जर तुम्ही त्यावेळेसचा इतिहास बघितला तर 1630 ते 1656 या काळामध्ये अ, पुणे म्हणजे दख्खनच्या आसपास खूप मोठा दुष्काळ पडलेला होता. खूप मोठा दुष्काळ होता. तर त्या काळात आणि जेव्हा शिवाजी महाराज राजे झाले, त्यावेळेस राज्याचं उत्पन्न होतं फक्त ₹36,000. फक्त ₹36,000. आणि ज्यावेळेस शिवाजी महाराजांचा मृत्यू झाला, त्यावेळेस उत्पन्न होतं ₹3 करोड. 36,000 पासून ₹3 करोड उत्पन्न गेलं कसं? आणि तुम्हाला अजून एक आश्चर्याची गोष्ट सांगतो की शिवाजी महाराजांच्या काळात त्यांचा जो राज्याचा काळ आपण बघतो त्या काळात कुठल्याही प्रकारचा शेतकरी उठाव झाला नाही, शेतकरी बंड झाला नाही. तर कसं? जर मी सांगितलं की मोठा दुष्काळ म्हणजे 1630 ते 1656 पर्यंत दुष्काळ होता आणि तरीही एखाद्या शेतकऱ्या म्हणजे शेतकऱ्यांचा उठाव झाला नाही, तर हे कसं शक्य आहे? हे फक्त शक्य झालं ते म्हणजे शिवाजी महाराजांच्या शेतीविषयक धोरणांनी. आता हे शेतीविषयक धोरण म्हणजे कसं? तर तुम्हाला माहीत असेल की शिवाजी महाराजांचं जे प्रशासन आहे हे अहमदनगर राज्य आणि मुघलांच्याकडनं प्रेरित होतं. पण प्रेरित होणं याचा अर्थ असा नाही की त्यांनी पूर्णच्या पूर्ण ते अंगीकारलं. त्यांनी त्याच्यापासून प्रेरित झाले आणि आपल्या नवीन-नवीन गोष्टी त्यांनी सुरू केल्या. जसं शिवाजी महाराजांनी सगळ्यात पहिलं काम केलं ते म्हणजे पूर्ण जे जमीन होती, शेतीयोग्य जमीन त्याची मोजमापणी केली. त्यासाठी अण्णाजी दत्तोसारखे त्यांचे मंत्री फार महत्त्वाचे होते. तर पूर्ण मोजमापणी केली आणि त्यानंतर जमिनीची प्रतवार म्हणजे 13 प्रकारच्या जमिनी त्यांची प्रतवारी केल्या गेली आणि जमिनीप्रमाणे कर आकारला गेला. शिवाजी महाराजांच्या आधी शेतकऱ्यांचं खूप मोठं शोषण होत होतं. कारण तुम्ही बघितलं असेल की शेतसारा हा सगळ्यात महत्त्वाचा महसूल होता आणि त्यासाठी राज्य तर लुटायचेच आणि राज्यांनी जे जमीनदार केले होते म्हणजे त्या काळात देशमुख, देशपांडे हे जे जमीनदार होते हे पण शेतकऱ्यांची फसवणूक करायचे, त्यांना लुबाडायचे. त्यामुळे शिवाजी महाराज जेव्हा राजे झाले त्यांनी काय केलं तर त्यांनी ही वतनदारी पद्धत मोडीत काढली. त्यानंतर देशमुख जे होते त्यांच्यावर देशमुख, देशपांडेवर आपण बघितलं असेल की सर देशमुखी हा 10% कर त्यांच्यावर आकारण्यात आला आणि त्यांच्या राज्यामध्ये शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये त्यांनी एक नवीन प्रकारची महसूल नीती लागू केली आणि त्याला रयतवारी म्हणतात. म्हणजे ज्यामध्ये कुठल्याही मध्यस्थाची गरज नाही. म्हणजे राज्य हे थेट शेतकऱ्यांकडनं कर वसूल करायचे आणि जसं मी आधी बोललो होतो की शिवाजी महाराजांनी 40% कर उत्पन्नाच्या वर नाही लावला तर कशावर लागला? उत्पादन निर्मितीसाठी जो खर्च लागतो त्याच्या त्यांनी 40% तो कर लावला. त्यानंतर महाराजांनी राज्याचा महसूल वाढावा आणि तुम्हाला जसं म्हटलं की शेतसारा हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. तर राज्याचा महसूल कसा वाढवायचा? तर राज्य महसूल वाढवण्यासाठी ज्या पडीक जमिनी होत्या, ज्या जमिनीवर कुठेही शेती केली जात नव्हती, अशी जमीन महाराजांनी जे गरीब होते, भूमिहीन होते यांना दिली. आता यांना जेव्हा जमीन दिल्या तर त्यासाठी त्यांना जमीन नांगरायसाठी पैसा पण दिला, म्हणजे बैल दिले, पैसा दिला, विहीर खोदून दिल्या, या सगळ्या प्रकारे आणि लावल्या म्हणजे पैसे दिल्यावर पुढच्याच वर्षी त्यांनी कर आकारलेला नाही. काही नाममात्र कर असायचा. शिवाजी महाराजांनी कुठलीही गोष्ट फुकट दिलेली नाही. प्रत्येक गोष्टी जी त्यांनी दिली तर नाममात्र का असेना पण ती वापस यासाठी त्यांनी दिली. तर शिवाजी महाराजांनी अशा प्रकारे मदत केली त्यांना आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यावेळेस तो शेतकरी सरप्लस प्रोडक्शन म्हणजे राज्याला महसूल देण्याच्या किंवा शेतसारा देण्याच्या परिस्थिती असेल त्याच वेळेस त्याच्याकडनं
शेतसारा घेतला गेला. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये एक सगळ्यात महत्त्वाची समस्या होती ती म्हणजे दुष्काळ. आणि या दुष्काळाला तोंड कसं द्यायचं हे शिवाजी महाराजांनी एक मूर्तिमंत उदाहरण म्हणून आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि आजच्याही राज्य सरकारला याकडे लक्ष द्यायची गरज आहे. तर ज्यावेळेस आणि तुम्हाला जसं मी आधी बोललो की शेतसारा हा सगळ्यात महत्त्वाचा महसूल होता राज्यासाठी. तर जेव्हा कधी दुष्काळ असायचा त्या काळात शेतकऱ्यांचा कणा मोडू नये, शेतकरी उत्साह हिरमोड होऊ नये त्यासाठी महाराज दुष्काळाच्या काळात कर्ज म्हणजे शेतसारा वसूल करायचे नाही, माफ करायचे, पूर्णपणे माफ करायचे शेतसारा. या उलट ते राज्याचे जे धान्य गोदाम असायचे ते शेतकऱ्यांसाठी उघडे करायचे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शेतकरी हा पूर्णपणे कोलमडून जाऊ नये, त्याचा परिवार उद्ध्वस्त होऊ नये. तर महाराज काय करायचे, तर महाराज त्या शेतकऱ्याच्या परिवारातल्या एका सदस्याला आपल्या राज्यामध्ये नोकरी द्यायचे, म्हणजे जेणेकरून त्या परिवाराचा उदरनिर्वाह व्हायचा. आणि आता म्हणजे जर दुष्काळाशी झुंज जायची तर फक्त अन्नधान्य देऊन होत नाही, तर महाराज पुढच्या वर्षी दुष्काळ पडू नये, संपन्नता यावी त्यासाठी राज्यातर्फे शेतकऱ्याला महसूल दिला जायचा. राज्यातर्फे काही खर्च केला जायचा. राज्यातर्फे शेतकऱ्याला जो महसूल होता त्याला म्हणजे एक पैसे देण्यात यावे, तर कर्ज देण्यात यावं. त्या कर्जाला तकावी असं म्हणायचे. तकावी म्हणजे हे ॲग्रिकल्चर लोन होतं आणि 0% व्याजदरांनी ते शेतकऱ्याला देण्यात येतं. त्यानंतर राज्य आपल्यातर्फे वेगवेगळ्या ठिकाणी तलाव बांधायचे, वेगवेगळ्या ठिकाणी कालवे काढायचे, बंधारे बांधायचे, जेणेकरून पुढच्या वर्षी जेव्हा कधी पाऊस येईल तर पाऊस चांगला होईल आणि जमिनीत पाणी जाईल, जेणेकरून पुढच्या वर्षी उत्पन्न चांगलं होईल आणि शेतकरी खंबीरपणे उभा राहील. जसं मी तुम्हाला म्हटलं होतं की महाराज 1680 रोजी महाराजांचं महापरिनिर्वाण झालं. जेव्हा महाराज गेले त्यावेळेस राज्याचा शेतकरी हा सुखी संपन्न होता. राज्याचे जे भंडार होते म्हणजे धान्याचे जे भंडार होते, गोदाम होते, हे पूर्णपणे भरले होते. आणि जसं मी याआधी बोललो होतो की ज्यावेळेस शिवाजी महाराज राजे झाले आणि ज्यावेळेस शिवाजी महाराज छत्रपती होऊन वारले, यामध्ये राज्याच्या उत्पन्नामध्ये तफावत जर तुम्ही बघितली तर ती प्रचंड होती. कारण पहिले जेव्हा ते राजे झाले फक्त 36,000 रुपये राज्याचं उत्पन्न होतं, पण ज्यावेळेस शिवाजी महाराज गेले त्यावेळेस उत्पन्न 3 करोड रुपये होतं. तर मित्रांनो, शिवाजी महाराज हे फक्त लढाईसाठी नाही, तर शिवाजी महाराज हे सर्व गुण संपन्न व्यक्तिमत्व होतं आणि शिवाजी महाराजांना आपण सगळेजण आदर्श मानतो. काही लोक त्यांच्या पेहरावर आदर्शपणा ठरवतात आणि काही लोक त्यांच्या विचारांचा. तर आपण ठरवलं पाहिजे की जे महाराज ज्यांचं महाराष्ट्र, माझं अस्तित्व, तुमचं अस्तित्व, महाराष्ट्राचं अस्तित्व ज्या एका व्यक्तीमुळे आहे, त्या व्यक्तीला शेतकऱ्यांबद्दल काय वाटायचं आणि आताची परिस्थिती किती गंभीर आहे. एवढंच आजच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार, जय किसान आणि सधन कास्तकार.